हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. सो मग अशी लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितल्यासारखंच आम्ही पोचलो हॉटेलवरती. त्यानंतर ते मस्त की रेडी झालो आहे. जास्त वेळ नाही, कारण की काळोख झाला, 5:30 इकडे काळोख झाला. बोटिंगचा प्लॅन होता, पण बोटिंग आता मिळेल की नाही माहिती नाही. सो बघू, असंच खाली मॉल रोड आहे, तिकडे राऊंड मारून येऊ. सो आहे काही चालू, ग्लोव्ज घातले, खूप जास्त थंडी आहे. तुम्हाला फुल लुक दाखवते. हा आहे वन पीस, पण ह्याच्या खाली काहीतरी घालायला सांगा, कारण की खूप थंडी आहे, यू कॅनॉट सर्वाईव्ह. सो स्टे ट्यून विथ मी. हा वन पीस आहे. हो, रेडी, गिअर्ड अप. हे जे आहे ह्याचं नाव आहे डोळा बेट्टा, कारण उटीला एक प्लेस आहे डोळा बेट्टा म्हणून. सो तिकडं नाही घेतलं आहे, त्यामुळे याचं नाव ठेवलं आहे. सो रेडी, जॅकेट ऑन. टेम्परेचर किती असेल गौरव इथे? म्हणजे इकडे बोलतात की -1. चेक नाही केलं, नेटवर्क नाही आहे, चेक करते मग लेट यू नो. कोणतरी बोललेलं इकडे -1. हां, कोणतरी बोललेलं -1 आहे. रात्री 3 वाजता -1 गेलेलं. हां, सो फील तर होत आहे खूप जास्त थंडीसारखं, एकदम खूप जास्त. लाईक काश्मीरचं तर माहीत नाही मला, इथं खूपच जास्त -17 वगैरे जातं इथं नैनिताल. सो डोंट नो, पण बऱ्यापैकी थंडी आहे, बऱ्यापैकी. सो हा आहे माझा फुल लुक. आहे पूर्ण वन पीस, पण थंडी आहे, सो फुल गिअर्ड अप. थँक्यू. नाईटमध्ये इथे व्ह्यू चांगले आहेत, म्हणजे लाईट्स वगैरे, कारण की डोंगरावर घर आहेत. बोटिंग केली ते व्ह्यू खूप मस्त वाटतं, पण आता रात्रीचं बोटिंग माहीत नाही आपल्याला, नसेलच मोस्टली. सो रात्री नैनिताल आणि मॉल रोड कसं असतं हे आपण बघूया. कोणती कोणती दुकानं आहेत, काय काय शॉपिंग करू माहीत नाही, शॉपिंग करत देणार आहे की नाही, पण बघूया. निघाला होता. नको, उद्या घेईन ती बॅग. इथेच चालू ना. ओके, स्टेज है क्या उसके बगल पे स्टेज? ओके ओके. और जो मॉल रोड का शॉप्स वगैरह किधर में? सो इकडे मला लाइटिंग थोडी थोडी दिसते सगळं. वरती मला लाइटिंग आहे, झाडाला दिसत नाही, पण आपण पुढे जाऊन बघूया. सगळ्याला खालीच जाणार आहोत. आहे वरती रूम मध्ये काहीच वाटलं नव्हतं. टेम्परेचर डोंट बघूया, चेक करत, खूप जास्त थंडी आहे. नाही घालू मी बेनी, घेऊन ठेवल्या सोबत. बॉटल घरांगळत गेली, घाबरवलं. लाईट नाही, ते उजळतं. बरं, टेम्परेचर चेक कर एकदा. थांबा, टेम्परेचर चेक करून दाखवते. माहीत नाही ते की नाही धुवा, पण बघा तिथे लाईटिंग. हे लेकच्या त्या बाजूला आहे. टेम्परेचर इट्स 5 डिग्री सेल्सिअस. 5 डिग्री. चेंज केलं मी, पेनिंग घातली, जोरात लावताना ते तुटलं. नशीब हे कॅरी केलेलं. सो नाही घेत आहे, थंडी आहे. सो हा आहे मॉल रोड. एक बार दे दिया कधी करायचं?
इथे बघा लोक सगळे वॉक करतात. नाईस. स्कार्फ कितीला विचार 100 रुपये शॉल. बघू दे 100 इथे 100 रुपयाला शॉल आहेत. बघूया. हे बघा सगळीकडे सेल चालू आहे. शॉल 100 रुपये. मस्त मस्त देणे बघ. 250 150 वुलन शॉल्स. ते बँड बघतो मला बघायला पाहिजे. तो ते बँड आहे बघ तसा. ते ते पण 100 रुपये शॉर्ट. इथे बघूया. ते मोमोज आहे तिथे काय समोर. जेवण बघा मस्त मस्त सगळं काय आहे. ती जॅकेट हे बघूया. विचार कोण इकडे. ते बघ गाडीवरची. येस मोमोज. व्हेज मोमोज आहेत. आणि मोमोज घेतोय आम्ही. काढलं खरं खरं. व्हेज मोमोज. एकच. हां भुट्टा घेतो इकडे. झाला आता मक्का खाऊन आमचा. हे पूर्ण लांब आहे. तिकडे शॉपिंगसाठी खूप व्हरायटीज आहेत. काम पहले घर बात कर लिया. आणि दूसरा छोटा बाबूला. किधर कौन है. कितने का ये अंकल. कौन है इकडे. कितने का. सो हा पुन्हा लास्ट एरिया. सगळीकडे शॉपिंगसाठी ऑप्शन आहेत. भरपूर ऑप्शन्स आहेत आणि रिजनेबल आहे. खूप जास्त रिजनेबल आहे. 100 250 200 ह्या रेट्समध्ये सट्टर शॉल्स अवेलेबल आहेत. आणि समोरचा व्ह्यू बघा. वाव. आणि हे आहे मा नैना देवी मंदिर. पनीर फ्राय मोमोज ऑर्डर केलेत. मोमोज हब. पनीर फ्राय मोमोज. समोसा व्ह्यू बघा मस्त. आणि थोडीफार शॉपिंग केलेली आहे. या हॉटेलमध्ये आम्ही आलो आहे खायला. इट इज फेमस फ्रॉम 1947. तर हा बँड घेतला इकडनं.
छोले भटुरे मागवले, हॉट चॉकलेट मागवलंय. मी असंच लेकच्या इथे बसलो आहे. मागील लेक आहे. हॉट चॉकलेट हो ना. नैनितालला नैनिताल का म्हणतात मला सांगितलेलं मगाशी. सांग ना. तुला माहिती ना. तू पण सांग. तू सांगितलेलंस ना मला. शंकर भगवान सतीला नेण्यास इथे आलेले, तर तेव्हा त्यांचा डोळा इथे पडला म्हणून या तलावाला म्हणतात नैनिताल. या जागेला म्हणतात नैनिताल. म्हणून इकडे नैनादेवीचं मंदिर पण आहे, तिथे आतमध्ये आपल्याला शूट करायला वगैरे काहीच अलाउड नाही आहे. सो म्हणून आम्ही काही शूट नाही केलं, बाहेरून फक्त दाखवलं. रात्रीचा व्ह्यू. इकडे 11:30 सगळं बंद होतं, रेस्टॉरंटपासून ते हे जे बाहेर बसले आहेत त्यांच्यापर्यंत. आणि हा बघा लेक, नैनी तलाव. जर समजा आता बोटिंग करू लवकर आलो तर जिथे चाललो आहे तिथून, कारण तिथे जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मेन आम्ही इथे आलो आहे. फिरायला काय पुन्हा एकदा येऊच. हे आहे नैनी तलाव, नैनी लेक. सो आलो आहे मी आता रूमवरती. डन फॉर द डे. सो उद्या एका स्पेशल ठिकाणी जायचं आहे, ज्याच्यासाठी आम्ही इथे आलो, मी त्यासाठी. सो भेटूया उद्या सकाळी. आता मस्त झोपू, खूप जास्त थंडी आहे, दमलो आहे. 2 दिवस प्रवास केले, आज बाईक राईड. सो भेटूया तर मग उद्या सकाळी. आणि तिकडच्या बायकांना हे स्वतःच्या हाताने तिकडे विणत होत्या. हेअरबँड आहे हा, म्हणजे इवर अँड हेअरबँड. खूप मस्त वाटलं. 100 रुपयाला. सो हे घेतलं थंडीसाठी, खूप मस्त आहे. मल्टी कलर सगळ्यांवर जाईल. गुड मॉर्निंग. झालं आहे नेक्स्ट डे आणि वाजले आहेत 8. आता आम्ही जाऊ खाली ब्रेकफास्टला आणि आम्ही जाणार आहोत इथून कैचीधामला. सो सगळ्यांना माहिती झाली नेम करोली बाबा, हे यांच्यासाठी मी मेन इथे आलो आहे. सो मग बघूया आज काय काय होतं आणि दर्शन कसं होतं, आणि तुम्हाला सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि तिकडनं पण पुढे आपल्याला कुठेतरी जायचं आहे, सो ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन. सो स्टे ट्यून. जातो पटकन खाली, ब्रेकफास्ट करून घेतो आणि तुम्हाला थोडंसं बाहेरचं दाखवते. बाहेर लंगूर मी माकड आहे, व्हाईट कलरची आणि त्याचा ब्राऊन पीस असतो ना ती. सो ते म्हणून खिडकी उघडली नाही मे बी आतील, कारण की वरती पूर्ण ते धावपळ करते, त्याचा आवाज पण येतो. सो दाखवते 1 मिनिट. सो बाहेरचा व्ह्यू 1 मिनिट दाखवते. हा नैनिताल लेक. खाली जाऊन पुन्हा बघूयाच. आहे थंडी आहे बऱ्यापैकी. हॅलो, नाश्ता करायला टायमिंग आहे 8 ते 10, 8 ते 10:30 वाटतं. सो पटकन जाऊया. ब्रेकफास्ट एरिया लागलेला आहे. ब्रेकफास्ट इथे. ब्रेकफास्टमध्ये काय आहे नाही झालं रेडी नाही झालं. पोहे आहेत, पराठे बनत आहेत. सो आम्ही थांबलो आहे थोडा वेळ. आता पराठा आला मस्त गरम गरम. झालं आहे आमचा ब्रेकफास्ट करून. आता आम्ही निघालो. इथून 40 मिनिट्सचं अंतर आहे कैचीधामसाठी. सगळं गिअर्ड अप. खूप थंडी आहे कारण. सो प्रॉपर प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. ऑन द वे भेटू. सकाळी मी आधी बघितला हे आपलं हॉटेल आणि इथे समोरच लेक आहे, नैनिताल लेक. सो बघा होपफुली आज आपल्याला मिळते का करायला बोटिंग संध्याकाळी. आमची बाईक आहे पेटी. हा आजूबाजूचा परिसर. आणि हे लेक आहे समोर.
आणि इकडे दोघांनाही हेल्मेट कंपल्सरी आहे, एकानेच नाही, एलियनने पण हेल्मेट घालणं गरजेचं आहे, कंपल्सरी. टँक बॅग आम्ही आणली मुंबईवरूनच, माझी बाईकसाठी बरं पडतं, मॅप वगैरे ठेवण्यासाठी, लावण्यासाठी. काय आलं? हे नाही आणलंच गौरव, तोंडाला बंधाना लावायचा नको. गणपती बाप्पा. हॉटेल्स आहेत का तिकडे वरती? तिथे जायचं कसं? पूर्ण डीप स्लोप आहे खाली. कशी बांधली असतील घरं इथे? घरं कशी काय एवढी बांधली असतील वरती वरती वरती? जसं आपण ते गल्ली गल्लीच्या जिन्यातनं वरती गेलो तसंच तिकडे पण असतं.
कार पार्किंग आहे बरोबर, बाईक पण आहे. आणि आम्ही पोचलोय ते कैची धामला. पार्किंग आहे. तर पोचले आम्ही ते कैची धामला. फायनली बाबा को बुलावा आ गया आणि आम्ही आलो. असं म्हणतात की जोपर्यंत बुलावा येत नाही तुम्ही इथे येऊ शकत नाही, आणि आम्हाला हा चान्स मिळाला. खूप ग्रेटफुल मानते मी स्वतःला. थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच. आम्हाला दोघांना इथे यायला मिळालं. चला आता दर्शन घेऊया, बघूया किती गर्दी आहे काय आहे. फोन तर आतमध्ये अलाउड नाही आहे. बाहेरून मंदिराचा व्हिडिओ वगैरे काढू शकतो, पण आतमध्ये अलाउड नाही आहे. सो जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला सुद्धा दर्शन देईन. सगळं स्कार्फ वगैरे काढलाय. आता जाऊया आणि दर्शन घेऊया, बघा गर्दी किती आहे काय ते. म्हणून जे दिसतंय ते आहे मंदिर बाबांचं. फायनली आम्ही आलो इथे. ते बघ सुंदर काय. समोर बघा कैची धाम. पकड नाही काहीतरी पकड. खूप बरं वाटतंय बघून. फायनली आम्हाला इथे यायला मिळालंय. हाँ जा. दर्शन खूप छान झालं आणि ते बुक्स पण घेतले आम्ही. लव ऑफ मिरॅकल, आता हनुमान चालीसा, आणि आम्ही इथे वाचायला बसतोय. ते आहेत लिंबू नैवेद्यांची. झालं आमचं दर्शन. खूप मस्त झालं, अजिबात काही जास्त गर्दी नव्हती. आता निघू इकडनं, पुन्हा नेहमी जाईल बोटिंग करायला. आता आमच्यासोबत एक इन्सिडेंट झाला. निघालो आम्ही दर्शन घेऊन, त्यानंतर बाईकवर बसलो, चालू झाली बाईक. त्यानंतर थोडं पुढे आलो, बाईक वेडी वाकडी व्हायला लागली. मला अशी का चालते. नंतर मग कळलं की मागचा पूर्णपणे पंक्चर. तर गौरव कसा बसा बाईक चालवत पुढे आला आणि मी कच्च्या रस्त्याने डोंगरजवळ मेन रोडवर आली आणि ते एक पण पंक्चर रिपेअर करणार नाही आहे. खूप दम लागला. भया खालच्या कच्च्या रस्त्याने वरती आले, जाते पुढे आणि तिकडे कॉर्नरवर गौरव उभा आहे. एकही पंचरवार नाही आहे. स्वतः माहीत नाही काय करायचं, माहीत नाही. बाबाशी तर तुम्हीच काहीतरी रस्ता दाखवा. बघू आता काय करता येईल. वरतीच घाटावरच बाईक उभी केली आहे. ते पंचरचं शॉप आहे, नीलकंठ टायर, ते बंद आहे. आणि बघा आमची बाईक. पंक्चर वाले का फोन नंबर है इधर, फोन करके पूछता हूँ. पूर्णपणे टायर बसलाय.
तर आता इथे आम्ही थांबलोय, वेट करतोय की ज्यांच्याकडनं बाईक घेतलेली सो ते बघतायत काहीतरी, तोपर्यंत इथेच थांबलोय. दर्शनबद्दल बोलायचं झालं तर खूप छान झालं. तिकडे 11 मंजारीसाचा पाठ दिला आणि 11 माळ केला. खूप बरं वाटलं. तुम्हाला सुद्धा चान्स मिळाला तर नक्की 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 व्हिजिट करा. खूप बरं वाटतं. खूप खूप चांगला एक्सपिरियन्स आणि काहीतरी वेगळंच. 4 किलोमीटर गाडी जाएगी तिथे की बाबा का बुलावा आल्याशिवाय आपण नाही जाऊ शकत. सो बुलावा आम्हाला आला. खूप जास्त चांगलं फील होतं आहे. ग्रॅटिट्यूड अँड ओनली ग्रॅटिट्यूड. थँक्यू युनिवर्स आणि थँक्यू गौरव, तुम्हाला इथे घेऊन आलास आणि आपल्या दोघांचं दर्शन खूप 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 छान झालं. त्यासाठी सगळ्यांना खूप खूप थँक्यू. थोड़ा आगे आ गया मैकेनिक में. वही एक सीन है. वही सीन है वो करता इथे आपण विचार करून की आपण हे मागू ते मागू बाबाकडनं, पण असं म्हणतात की इथे काहीच मागायचं नाही, कारण की त्यांना सगळं माहिती असतं. आणि असंच होतं, आपण तिकडे गेल्यावर एकदम असं नम होऊन जातो आणि काय कळत नाही. फक्त आपण असं त्या ग्रॅटिट्यूड फिलिंगमध्ये असतो की आपण इथे आलो. सो दॅट्स इट. तुम्ही पण कधी आलात तर काही मागू नका. तुम्हाला आपोआप जे हवं ते मिळून जाईल. हा एक्सपिरियन्स नक्की तुम्ही सुद्धा विटनेस करा. मागवलाय पनीर पराठा. तर आम्ही आलो इकडे सकाळी 10 वाजता. 10 वाजता आलो. 10:15 10:30पर्यंत दर्शन झालं असेल आमचं. जास्तीत जास्त 11:45 पण नाही, तेवढं नाही, 10:30पर्यंत दर्शन झालं आमचं. त्यानंतर ते आत्ता वाजले आहेत 3:05. आम्ही अजूनही इकडेच आहोत. माहिती नाही, ते म्हणतात इथे आल्यावर मिरॅकल होतं, पण हे कसलं मिरॅकल आहे म्हणजे गुड, इन अ गुड वे. कारण की जाताना मगाशी आम्ही काही प्रसाद वगैरे काहीच घेऊन नव्हतं गेलेलो, लाडू पण नाही, काहीच नाही, कारण की आम्ही आता 16 तारखेला डायरेक्ट घरी पोचणार. सो जाईपर्यंत सगळं ते खराब होणार, कारण की इकडे कसं देवाला ठेवत नाही लाडू वगैरे, आपल्याला परत देऊन टाकतात. सो घरी राहतील की काय म्हणजे जाईपर्यंत वी वर इन अ डाऊट. मग आम्ही काय घेतलं नाही. मग इकडनं जेव्हा निघालो, बाईक पंक्चर हे तुम्हाला कळलं. सो मगाशी मेकॅनिक आला. सो तो आता टायर घेऊन गेला, टायर रिपेअर करून आणेल. सो येईपर्यंत खूप वेळ आहे. सो खाऊन पिऊन घेतलं. असं म्हटलं तर काय करायचं, तर म्हटलं मी पुन्हा एकदा दर्शन घेऊन येते आणि मी जाताना लाडू घेऊन जाते न विसरता. सो दिवस करायला तर मी एकटी चालली आणि गौरववरती बाईकजवळ थांबलाय. स्टे ट्यून. तर आता लाडू घेतलेत मी आणि चालली आहे. पुन्हा आलोय मी इकडे 3 वाजता. हा पुन्हा आम्ही दर्शन घेतलं 3:30 वाजता बरोबर परत. तर मी निघाली आता पुन्हा दर्शन करून. दोनदा दर्शन घेतलंय आणि मग आता मी तुम्हाला दाखवते मी कुठून चढून आले आणि कुठे चढत जाते. 1 मिनिट. सो मी ते तिथून चढून अशी इथून आले आणि आता जायचं आहे मला इथे वरती. आणि वरती बघा गौरव उभा आहे, बाईकचं काम चालू आहे. सो लेट्स डू दिस. आणि येस, लाडू दाखवले आणि आले. सकाळी 10 वाजता आले, वाजले 4. 10 ते 11 12 1 2 3 4 बापरे एवढं तास इकडे. एक्सपिरियन्स आहे काहीतरी वेगळाच. मॅजिक होता तिकडे आल्यावर म्हणतं, पण हे तर फर्स्ट टाईम. म्हणजे लाडू न्यायला कसे विसरलो यार आम्ही. म्हणून कदाचित हे सगळं घडवून आणलं आणि फायनली सेकंड टाईम दर्शन घेऊन मी लाडू दाखवलेच. सो आता होपफुली आमचं काम लवकर होईल आणि आम्ही जाऊ हॉटेलवर लवकरच. आणि इथून व्ह्यू बघा. आणि बघा मेकॅनिक्स आलेत. तर झाले ऑल सेट. बाईक इज ऑल रेडी. आता आम्ही निघू इकडनं कैची धामवरनं नैनितालला जायला, म्हणजे आमच्या हॉटेलजवळ मॉल रोडकडे जायला. बाईक इज ऑल सेट. गुड. आज जे झालं हे लाईफमध्ये कधी विसरणार नाही. चमत्कार खरंच. आणि तुम्ही सुद्धा कधी येत असाल तर लाडू प्रसाद म्हणजे काहीतरी नक्कीच घेऊन जा आठवणीने.
आणि त्यानिमित्ताने का होईना 2दा दर्शन झालं माझं. एकदा विदाऊट लाईट सकाळी आणि आता लाईटमध्ये, म्हणजे बाबाजीचं मंदिर आहे त्या मंदिरात लाईट लावलेली असताना पण दर्शन आता झालं. खूप मस्त वाटलं, खूप भारी वाटलं. खरंच बाबांची कृपा खूप अपरंपार आहे. नाहीतर एका दिवसात 2दा दर्शन मस्तच आहे. हॉटेल अन्नपूर्णा रेस्टॉरंट भोजनालय. तर इकडे या काकाने आमची बॅग्स वगैरे हेल्मेट सगळं सांभाळून ठेवलेलं जेवढा मी ते समोर होतो. इथे मध्येच जाताना व्ह्यू बघा किती मस्त वाटतंय. सो आम्ही रूमवर आलो, मग अशीच फ्रेश झालो. आता जरा जातोय खाली परत राऊंड मारायला मॉल रोडला. असंच बघूया अजून काय नवीन आलंय वेगळा. आज फ्रायडे आहे, सो थोडीफार गर्दी असेल. वीकेंड आहे म्हटल्यावरती लोक आज जास्त दिसत आहेत बाहेर. सो जाऊया चला. निघालो परत आम्ही. कसलं ते झाड आहे. काही पण मस्त अँटिक पीसेस आहे तिकडे. ठीक आहे, तरी युनिक वाटलं. मोंकी चिला आणि पनीर रोल. गूगल पे आहे ना? हां हां हां. उद्या मला बोटिंग करवणार. कॅमेरामध्ये बोल. कॅमेरामध्ये बोल. 2 दिवस झाले मला बोटिंग नाही करवले. लेट झालं, लेटच आलं. उद्या काय पण करून मला बोटिंग करायची आहे. करवणार. आय वॉन्ट प्रूफ. हसू नको. मला बोटिंग पण करायची. करणार नक्की करणार. आपको हमारी कसम लौटी आई, आपको हमारी कसम लौटी आई. कॅन्डल बाजार. बघा नैनितालचा मस्त लाइटिंग, सगळं प्रतिबिंब पाण्यावर पडते. तर काल आम्ही आलो शॉपिंग अशी काही फार केली नाही, फक्त मॉलवर फिरून आलो. नेक्स्ट डे झालाय, ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून झालंय. सो हा व्लॉग एंड करायचा राहिला होता, तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, जो आपला असेल लास्ट डे इन नैनिताल. आणि आमची रात्रीची बस आहे टू दिल्ली. सो तो आपला दिवस कसा जातो, काय काय करतो, हे सगळं या व्लॉगमध्ये दिसेल. सो हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला आणि कैचीधामचं दर्शन आणि जे आमच्यासोबत घडलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, आणि ही प्रचिती तुमच्यासोबत पण कधी झाली आहे का किंवा काय, सगळं मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जमल्यास शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं नाव आहे प्रागा. बाय.